नुकतीच आपण अतिवृष्टीमुळे जी दुरावस्था पाहिली, मान्य आहे निसर्ग कोपला होता, पाण्याचा प्रवाह जोरदार होता. पण असं यापूर्वी कधी ऐकलं नव्हतं की जमिनीच वाहून गेल्या. त्याची कारणं जशी निसर्ग निर्मित आहे तशी मानव निर्मित देखील आहे. पूर्वी बैलजोडीने ज्यावेळेस मशागत केली जायची, वखरणी केल्यानंतर साधारणतः काही सेंटीमीटरपर्यंतच जमीन कोरली जायची. पण आता तसं होत नाही. ट्रॅक्टरमुळे एक दीड फूट नांगर जमिनीत जातो आणि त्याच्यामुळे ती जमीन नीतला घट्टपणा निघून जातो आणि फक्त भुसभुशीतपणा की जो सहजगत्या पाणी आलं तर वाहू शकतो. हा तर जोरदार पाऊस होता. पण हा पाऊस नसताना देखील ज्यावेळेस शेतातून गढूळ पाणी बाहेर जातं, याचाच अर्थ जमिनीची धूप त्या ठिकाणी होते. पण जर आपण SRT पद्धतीने मशागत केली, काही सेंटीमीटरपर्यंतच जर जमीन कोरली गेली तर हा प्रकार होणार नाही. म्हणून नांगरटीऐवजी फक्त ट्रिलर मारणं वगैरे इथपर्यंतच मशागत आपली असायला हवी आणि त्या अनुषंगाने देखील प्रत्येकाने विचार करायला हवा.